प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीसस, थँक्यू फॉर दिस डे. And today I am so happy to be with you. And now we are going to meditate. Jeremiah 33 verse 3. इर्मयाचा 33वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. खरंच त्याची स्तुती करण्यास शब्द अपुरे पडतात. देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. त्याच्या फक्त आज्ञेने सर्व काही निर्माण झाले. त्याच्या शब्दात, त्याच्या आज्ञेत एक पॉवर आहे, एक शक्ती आहे. त्याच्या आज्ञेने लाल समुद्र दुभागला गेला आणि समुद्राचे पाणी दोन्ही बाजूला भिंतीप्रमाणे उभा राहिले. खरंच त्याच्या शब्दात, त्याच्या आज्ञेमध्ये शक्ती आहे, एक पॉवर आहे. आणि आपलं जर देवावर प्रेम असेल, त्याच्यावर जर आपला विश्वास असेल, तर तो त्याची आज्ञा पाठवून, त्याचा शब्द पाठवून आपला बचाव करतो, संकटापासून आपलं संरक्षण करतो. आपण दानिएलच्या पुस्तकात पाहतो की दानिएलच्या 6व्या अध्यायात आपण पाहतो की दायरावेश राजाच्या कारकिर्दीत दायरावेश राजाने 3 अध्यक्ष नेमले होते. डॅनियल हा त्या अध्यक्षापैकी एक होता. त्या अध्यक्षामध्ये डॅनियल हा श्रेष्ठ ठरला, म्हणून त्याला सर्व राजावर नेमावे असा राजाने विचार केला. म्हणून त्या 2 अध्यक्षांनी डॅनियलाविरुद्ध काहीतरी निमित्त शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याच्या ठायी काही चूक व अपराध सापडला नाही. डॅनियलला कोणत्या तरी गोष्टीत अडकवण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्या अध्यक्षांनी राजाला जाऊन सांगितले की महाराज, तुम्ही अशी एक आज्ञा करा, अशी एक सक्ती काढा की 3 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. फक्त तुमचीच म्हणजे दायरावेश राजाचीच आराधना करायची अशी सक्ती तुम्ही करा, असं फरमान तुम्ही काढा, असे अध्यक्षाने राजाला भरवले आणि त्यावर राजाने सुद्धा सही केली. ज्यावेळेस दानिएलला हे सर्व गोष्टी समजल्या तेव्हा तो आपल्या घरी गेला. नित्य नियमाप्रमाणे दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना केली व धन्यवाद दिला. तेव्हा दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्या लोकांनी पाहिले. तेव्हा त्यांनी राजाकडे जाऊन दानिएलाविरुद्ध तक्रार केली की तुम्ही आज्ञा केलेली असताना तो तुमची सोडून त्याच्या देवाची आराधना व प्रार्थना करत आहे. त्यावर राजाज्ञेवरून दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवेल. मग मोठ्या पहाटे सुटून राजा त्या सिंहाच्या गुहेनजीक गेला व ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय? तेव्हा दानिएलाने आतून उत्तर दिले की महाराज, चिरायू असो, माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली आहे. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज, आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा डॅनिएलला बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्याला काही एक इजा झाली नव्हती, कारण त्याचा भरोसा आपला देव परमेश्वर याच्यावर होता. खरंच देवाचं कार्य हे अद्भुत आहे. देव संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. पण ज्यावेळी दानिएलला कळाले की आपल्यावर संकट आलं आहे तेव्हा तो सर्वप्रथम देवासमोर नतमस्तक झाला. त्याने देवाला प्रार्थना केली, देवाला विनंती केली, आपली काळजी त्याने देवाला सांगितली, आपल्यावर आलेलं संकट त्याने देवाला सांगितलं. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले होते. एवढा छोटासा दानिएल आणि बाजूला मोठमोठी भयंकर अशी सिंह त्याच्या बाजूला फिरत होती. खरंच दानिएलाची काय अवस्था झाली असेल, पण सृष्टीचा निर्माण करता त्याच्या बरोबर होता. दानिएलाचा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरोसा होता. गुहा कोणाची होती तर ती सिंहाची होती. तेथे फक्त सिंहाचाच अधिकार चालत होता. ती गुहा दानिएलाची होती का? नाही. त्या सिंहांचंच तेथे राज्य चालत होतं. पण त्या सिंहाच्या गुहेत जाऊन सुद्धा देवाने देवदूत पाठवून त्या सिंहाची तोंड बंद केली. एरिया कुणाची होती तर ती सिंहाची होती. अधिकार तेथे सिंहाचाच चालत होता, राज्य तेथे सिंहाचंच चालत होतं. पण दानिएलाचा मात्र देवावर विश्वास होता, म्हणून देवाने त्या सिंहांना दानिएलाबद्दल प्रेम दिलं, त्याच्याबद्दल माया दिली. त्याला काही इजा करू नको म्हणून देवाने त्या सिंहांना आज्ञा केली. म्हणून त्या सिंहाने त्याच्या गुहेत जाऊन सुद्धा त्याला काही एक इजा केली नाही, कारण देवाने त्याचे देवदूत पाठवून त्याची तोंड बंद करून टाकली होती. म्हणून परिस्थिती पाहून भिवू नका, माणसे पाहून भिवू नका, तुमच्या शरीरातील आजारांना पाहून भिवू नका. फक्त गुडघे टेकून देवाची विश्वासाने प्रार्थना करा. देव जर सिंहाचं तोंड बंद करू शकतो, दानिएलाबद्दल देव जर सिंहांना प्रेम देऊ शकतो, तर माणसाची तोंड तो बंद करणार नाही. कॅन्सर सारख्या भयानक आजाराचं तो तोंड बंद करणार नाही का? अधिकाऱ्यांची तोंड तो बंद करणार नाही का? खरंच त्याला काही अशक्य नाही, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. फक्त आपण विश्वासात राहणं खूप गरजेचं आहे. दानिएलाचा देवावर विश्वास होता म्हणून देवाने त्या सिंहांची तोंड बंद केली. म्हणून तुम्ही खूप विश्वासात स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, तेव्हाच ह्या सर्व गोष्टी तुमच्या बरोबर सुद्धा घडून येतील. म्हणून देवाचं वचन सांगते की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. दानिएलाने देवाला हाक मारली आणि देवाने त्याला त्या संकटातून बाहेर काढलं. आज तुम्हीही विश्वासाने देवाला हाक मारा आणि विश्वास ठेवा की देव नक्कीच तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढेल, सर्व परिस्थितीतून देव तुम्हाला बाहेर काढेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचे हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.
Shall we pray? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं प्रॉमिस, सुंदर असं वचन प्रभू ईश्वरपा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगतं तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हो देव बाप्पा, खरंच किती सुंदर प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला केलं, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरपा त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरपा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी प्रभू ईश्वरपा तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वरपा. आणि हो देव बाप्पा, ज्यावेळेस ते तुला हाक मारतील प्रभू ईश्वरपा तू त्यांना उत्तर दे प्रभू ईश्वर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत करी शिव तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरपा, ICU मध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वरपा. हो देव बाप्पा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वरपा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरपा, ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे प्रभू ईश्वरपा, हो देव बाप्पा, जे कोमात आहेत प्रभू ईश्वरपा, त्या सर्वांसाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वरपा आणि तू त्यांचा बिछाना पलटून टाक आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरपा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, या प्रार्थनेमध्ये देव बाप्पा जेवढे लोक तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वरपा, तुझ्या चरणाजवळ आले देव बाप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वरपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेला सर्व रोग ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. मी येशू ख्रिस्ताच्या नावात नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. हे आजार आहे दुखणं त्यांच्या सर्व शरीराला सोडून निघून जा. हो देव बाप्पा, दया कर, तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरपा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.